नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई. आज आपल्याला बोलायचं आहे ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याबद्दल. सुनेत्राताईंकडे काही खाती देखील आहेत आणि त्या बीडच्या पालकमंत्री आहेत. आता अजितदादांचा वारसा त्यांच्याकडे चाललेला आहे आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आहे. परंतु त्याच वेळी त्यांना पक्षांतर्गत आणि बाहेर असं दोन्ही प्रकारचा विरोधाला सामना देखील अधूनमधून करावा लागतो. सुनेत्रा वहिनी या अतिशय शांत स्वभावाच्या आहेत, जास्त बोलणाऱ्या नाही आहेत, निगर्वी आहेत त्या अत्यंत, आणि त्यांना सामाजिक कार्याचा खूप अनुभव आहे. अजितदादांची साथ करत असतानाच त्यांनी त्यांचं स्वतंत्र सामाजिक कार्य चालू ठेवलं होतं आणि अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर त्या ज्या धैर्याने या संकटाला सामोरे गेल्या आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची धुरा स्वीकारली, पक्षाची धुरा स्वीकारली आणि त्या कार्यरत आहेत सतत, हे आपण पाहतोय. त्याचं कौतुकही आहे एक महिला म्हणून सुद्धा, आणि राजकारणात नवख्या असून देखील त्यांनी नेटाने आपलं काम चालवलं आहे त्याबद्दल. आज त्यांच्याबद्दल काय बोलायचं, आपण का बोलायचं ते यासाठी की काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवर त्यांच्याबद्दल एक कमेंट करण्यात आली आणि सुनेत्रा वहिनी या गुंगी गुडिया आहेत त्या छायेखालून किंवा त्या प्रतिमेतून त्यांनी बाहेर पडावं अशी अपेक्षा त्यामध्ये व्यक्त करण्यात आली. आज यावरून बराच गदारोळ झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा हा जो पक्ष आहे किंवा गट म्हणू आपण, काही असेल, त्या पक्षाच्या वतीने एक मोठं आंदोलन करण्यात आलं आणि काँग्रेसच्या कार्यालयात शिरून घुसून तिथे घोषणाबाजी, सूरज चव्हाण हे त्यांचे जे एक युवा नेते आहेत त्यांच्याकडून करण्यात आलं आणि असं दाखवण्यात आलं की सुनेत्रा वहिनींच्या बाजूने आपण कसे भक्कमपणे उभे आहोत. सूरज चव्हाण यांची हकालपट्टी झाली होती याचं कारण त्यांनी एका संघटनेच्या व्यक्तीला त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अक्षरशः तुडवलेलं होतं आणि त्यामध्ये सूरज चव्हाण यांनी सुद्धा भाग घेतला होता. आणि जिथे ही घटना घडली तिथे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हजर होते. त्यानंतर हकालपट्टी अजितदादांनी केली तेव्हा अजितदादा हयात होते, पण पुन्हा थोड्याच दिवसात सूरज चव्हाण यांना प्रमोशन देण्यात आलं पक्षामध्ये. माझ्या कल्पनेप्रमाणे किंवा माझ्या माहितीप्रमाणे अजितदादांना हे मान्य होतं असं नव्हतंच कदाचित. अजितदादा हे पक्षात एकटे पडले होते अशी भावना त्यांनी काही जणांजवळ व्यक्त केली होती मृत्यूपूर्वी. त्या व्यक्तींकडून देखील मला ही माहिती मिळाली, नक्की माहिती मिळालेली आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, धनंजय मुंडे ही जे काय टोळकं आहे, या टोळक्याला अजितदादांचं जे ज्या प्रकारचं शिवशाहू फुले आंबेडकर हे जे तत्वज्ञान आहे ते कितपत मान्य होतं असा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने सुनेत्रा वहिनींकडनं सुद्धा पक्ष हिसकावून आपल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न प्रफुल्ल पटेल तटकरे यांच्याकडून सुरू होता आणि सुरू आहे, आजही बातमी आहे त्या संबंधी, त्यांना अडचणीत आणण्याचा वारंवार प्रयत्न होतो आहे. अशा वेळी आपण मात्र कशा प्रकारे सुनेत्रा वहिनींच्या मागे भक्कमपणे उभे आहोत असं दाखवण्याचं देखावा तटकरे, पटेल आणि या सगळ्या ही जी गँग आहे भाजपच्या तंबूत गेलेली, आणि अजितदादांना मात्र असं वाटत होतं की आपण 2029च्या अगोदर महायुतीमधनं बाहेर पडावं आणि ते त्यांच्या तिथे कोणमारा होत होता. आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद आहेत आणि पार्थ पवार, सुनेत्रा वहिनी यांनाच या मंडळींशी लढायला लागत आहे. आणि मग तडजोड म्हणून प्रफुल्ल पटेल यांचा एक उमेदवार, एक जो कॅन्डिडेट त्यालाही उमेदवारी द्यावी लागली त्यांना. अशा तडजोडी करणं भाग पडतंय आता. पण ही घटना कशामुळे घडली, ती घटना
आपण समजून घेऊया. बीडमध्ये बीडचा दौरा पालकमंत्री म्हणून सुनेत्रा वहिनींनी केला आणि त्या ठिकाणी एका पत्रकारांनी प्रश्न विचारला तो बीडमधल्या कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीबद्दल. तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले की हा बास बास आता गप्प बसा, आता संपलं, पत्रकार परिषद संपली. सुनेत्रा वहिनींनी वास्तविक तिथे सांगणं अपेक्षित होतं. कोणी म्हणेल की मी पालकमंत्री आहे, तुम्ही गप्प बसा, तुम्ही कोण इथे सांगणार आहेत, तुम्ही कोण सांगणार. हा महत्वाचा प्रश्न आहे. बीडमधली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती कशी महत्वाची ते मी तुम्हाला सांगतो. गेल्या 2 वर्षात 100 जणांच्या हत्या झाल्या तिथे. गेल्या 3 महिन्यात 27 जणांच्या हत्या झाल्या तिथे. आणि आता पोलीस महासंचालक सदानंद दाते तिथे दौरा करणार आहेत बीडचा. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बीडमधल्या कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती, अजितदादा असताना आणि नसताना देखील. जेव्हा वाल्मिक कराड आणि ते संतोष देशमुखांच्या हत्येचं प्रकरण झालं, अजून काही हत्या झाल्या तिथे, काही जणांचे आरोपी अजूनही सापडलेले नाहीयेत. आणि त्या ठिकाणी जेव्हा संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतर अजितदादांनी धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुखांच्या बंधूंची भेट घेतली, त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. नंतर बीडचे पालकमंत्री म्हणून स्वतःकडे कारभार घेतला आणि ते तिथे गेले होते. त्यावेळी देखील धनंजय मुंडे त्यांच्याबरोबर होते, पण धनंजय मुंडेंची दादागिरी किंवा हस्तक्षेप अजितदादांनी खपवून घेतला नाही, खपवून घेतलाच नसता. आज जर अजितदादा त्या पत्रकार परिषदेत असते त्यांनी धनंजय मुंडेंना गप्प बसवलं असतं. आणि हीच गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. याचा अर्थ हर्षवर्धन सपकाळ किंवा काँग्रेसवाले जर म्हणत असतील की गुंगी गुडिया आहेत सुनेत्रा वहिनी, ती भाषा त्यांनी टाळायलाच पाहिजे होती, असं माझंही मत आहे. पण याचा अर्थ काय, मूळ प्रश्न काय, बीडमधली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती. हा जो नाटकी माणूस आहे धनंजय मुंडे नावाचा, ज्याला सातत्याने पुन्हा पुन्हा इच्छा आहे त्यांची की आपण कधी एकदा मंत्रिमंडळात जातो आणि त्यासाठी त्यांचे अथक प्रयत्न आहेत. आणि सुनेत्रा वहिनींची त्यांच्या आसपास घोटाळा करायचा, चमचेगिरी करायची हे प्रकार चालू आहेत त्यांचे. परंतु सुनेत्रा वहिनींनी यांना बाजूला केलं पाहिजे पूर्णपणे. हा खरा प्रश्न आहे. बीडमधली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती, तिथल्या लोकांचं रक्षण आणि बीडची प्रतिमा सुधारणं, बीडचा विकास करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे. ती सुनेत्रा वहिनींच्याकडे जबाबदारी आहे. गुंगी गुडिया हा शब्द आक्षेपार्ह आहे. तो काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ किंवा कोणीही वापरू नये. कारण तुमच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींबद्दल हाच शब्द वापरण्यात आला होता. त्यावेळी राम मनोहर लोहियांनी हा शब्द वापरला होता. आणि त्यावेळी म्हणजे 1960च्या दशकामध्ये लालबहादूर शास्त्रींचं निधन झाल्यानंतर इंदिरा गांधींकडे पंतप्रधानपद आलं. त्यावेळी काँग्रेसच्या पक्षात निवडणूक झाली होती, पक्षांतर्गत निवडणूक, खासदारांची मतं आजमावण्यात आली होती आणि मोरारजी देसाई आणि इंदिरा गांधी यांची स्पर्धा झाली. त्यामध्ये इंदिरा गांधी यांना जास्त पाठिंबा मिळाला, त्या पंतप्रधान झाल्या. त्या पंतप्रधान झाल्यानंतर देखील त्यांना गुंगी गुडिया असं समजून त्यांना काही जमत नाही कारभार, देशाचा कारभार त्यांना कसा जमेल, अशा प्रकारची टीका केवळ विरोधी पक्षातनं होत नव्हती, तर काँग्रेसच्या पक्षांतर्गतही होत होती. 1967 साली म्हणजे 66 साली इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर पुढच्या वर्षी ज्या अनेक ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये सुद्धा काही राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. अन्य पक्ष संयुक्त विधायक अनेक पक्ष एकत्र येऊन त्यांनी एक मोड मांडली, काँग्रेस विरोधी त्यांची सरकार आली काही राज्यांमध्ये. आणि काँग्रेसची ज्या जागा होत्या त्या 300च्या पुढे होत्या, त्या कमी होऊन 284 वरती आल्या. काँग्रेसची ताकद कमी झाली. इंदिरा गांधी नुकत्याच आलेल्या होत्या आणि काँग्रेस विरोधाची एक लाट देशात थोडी आली होती. विरोधी पक्ष एकत्र येत होते. अशा वेळी 1967 साल नंतरच्या गोष्टी जर बघितल्या, तोपर्यंत गुंगी गुडिया अशा प्रकारे इंदिरा गांधींचा उपहास करण्यात येत होता.
परंतु इंदिरा गांधींनी मग हळूहळू आपली ताकद दाखवायला सुरुवात केली. आपलं व्यक्तिमत्व स्वतंत्र आहे हे दाखवलं ते. याचं कारण असं आहे की इंदिरा गांधी अगदी लहानपणापासून स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी लहानपणी भाग घेतला होता. वानर सेना होती, त्यांची माहिती असेल आपल्याला इतिहास. वानर सेना म्हणजे अवतरणात लहान मुलांची स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर काँग्रेसच्या त्या अध्यक्ष होत्या. नेहरूंच्या हयातीतच काँग्रेसच्या अध्यक्ष त्या झाल्या आणि पुढे नेहरूंच्या बरोबर जगभर वावरल्या, वेगवेगळ्या दौऱ्यात सामील झाले, राजकारण समजून घेतलं, पक्ष संघटना म्हणजे काय ते समजावून घेतलं त्यांनी. आणि मग आधी माहिती आणि नभोवाणी मंत्री म्हणजे IB मिनिस्टर झाल्या त्या, आणि पुढे पंतप्रधान झाल्या. पंतप्रधान झाल्यानंतर जेव्हा अनेक राज्यामध्ये फटका बसला, काँग्रेसला त्या जागा कमी झाल्यानंतर त्यांना लक्षात आलं की आता काँग्रेसला वाचवायचं असेल किंवा काँग्रेसचा विस्तार करायचा असेल, काँग्रेसला वाढवायचं असेल, ताकद वाढवायची असेल, तर आपण आपली जी धोरणं आहेत त्याप्रमाणे वागायला पाहिजे. काँग्रेसमध्ये अतुल्य घोष, निजलिंगप्पा, मोरारजी देसाई, स.का. पाटील हे बडे बडे धुरंधर नेते, अनुभवी नेते होते. जी त्यापैकी बरेच जण होते ते त्यांचं मत काय होतं, ते थोडेसे भांडवलदारांच्या बाजूचे होते. भांडवलदारांना अनुकूल अशी धोरणं स्वीकारण्याच्या बाजूचे होते. काही जण जमीनदारांच्या बाजूचे होते. काँग्रेस हा अनेक विचारांच्या लोकांचा पक्ष होता, अनेक जातीपातीचे पण विचारांचेही लोक त्याच्यात होते. सुरुवातीला काँग्रेसमध्ये तर हिंदुत्ववादी जे आपण म्हणतो आज तशा प्रकारचे होते. मग हळूहळू काँग्रेसची बहुजनांची झाली, काँग्रेस महात्मा गांधींच्या काळात. आणि पुढे इंदिरा गांधींनी मात्र डावीकडे झुकणारी पुरोगामी धोरणं स्वीकारली. मग त्यांनी काय केलं, बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. कारण बँका या फक्त व्यापारी आणि भांडवलदारांचं हित साधतात. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, ज्या खाजगी बँकांचंही राष्ट्रीयकरण केलं त्यांनी, आणि गरिबांसाठी कर्ज तुम्ही द्या असं बँकांना सुचवलं. संस्थानिक जे होते राजे महाराजे, त्यांना जे तनखे दिले जात होते ते इंदिरा गांधींनी बंद केले. त्याच्याशिवाय बड्या बड्या कंपन्यांचीच पकड होती अर्थव्यवस्थेमध्ये. मक्तेदारी प्रतिबंधक कायदा होता, तो इंदिरा गांधींनी आणला. म्हणजे यांची मक्तेदारी संपवायची. आज जशी अदानी अंबानीची मक्तेदारी आहे तशी त्या काळात जी कंपन्यांची होती ती मोडून काढण्यासाठी MRTP कायदा त्यांनी केला. अशा अनेक गोष्टी केल्या. आणि त्यात महत्वाची गोष्ट अशी की काँग्रेस पक्षाने जेव्हा राष्ट्रपती पदाची निवडणूक घेण्याची पाळी आली, कारण झाकीर हुसेन जे राष्ट्रपती होते त्यांचं निधन झालं, आणि मग कोणाला राष्ट्रपती करायचं, काँग्रेस पक्षामध्ये बड्या सगळ्या नेत्यांनी असं ठरवलं की आपण संजीव रेड्डींना राष्ट्रपती करूया. इंदिरा गांधींचं म्हणणं होतं की संजीव रेड्डी हे भांडवलदारांच्या बाजूचे संघटना काँग्रेस म्हणून जे काँग्रेसच्या अंतर्गत होती, एक गट होता, त्यांच्या बाजूचे. त्यामुळे आपण VV गिरी जे कामगार संघटना ज्यांच्या होत्या, कामगारांचे एक मोठे नेते होते, त्यांना त्यांनी पाठिंबा दिला. अगोदर इंदिरा गांधींनी दलित व्यक्ती जगजीवनराम यांचं नाव सुचवलं, ते मान्य झालं नाही, मग यांचं नाव सुचवलं. आणि काय झालं, काँग्रेसमधले जे बडे धुरंधर नेते होते, ज्येष्ठ नेते होते, आणि इंदिरा गांधी तरुण होत्या, त्यांच्यामध्ये गुंगी गुढी होत्या. पण इंदिरा गांधींचा जो उमेदवार होता VV गिरी, हे निवडून आले, ते राष्ट्रपती झाले. आणि त्याच्या या मुद्द्यावरनं काँग्रेस फुटली. काँग्रेस फुटल्यानंतर जी इंदिरा काँग्रेस म्हणजे इंडिकेट काँग्रेस म्हणायचे, इंदिरा काँग्रेस जी होती, इंदिरा गांधींची काँग्रेस होती, त्या इंदिरा गांधींच्या काँग्रेसचा 1971च्या निवडणुकीत, जी 71ची निवडणूक झाली लोकसभेची, त्यामध्ये त्यांच्या पक्षाला सगळ्यात जास्त तुडुंब यश मिळालं. आणि हे जे जुने काँग्रेसवाले होते, त्यांनी विभागणी झाली, काँग्रेसमध्ये फूट पडली होती, त्यांचा खुर्दा झाला अक्षरशः. आणि इंदिरा गांधींचं प्राबल्य काँग्रेसमध्ये निर्माण झालं. म्हणजे काँग्रेसमधला जो एक बडा गट होता, जो जमीनदार, बागायतदार, भांडवलदार यांची बाजू घेत होता, अमेरिकेचीच बाजू घेत होता,
इंदिरा गांधी ते सगळी धोरणं बदलून पुरोगामी धोरणं स्वीकारली. मोरारजी देसाई हे तर भांडवलदारांच्या बाजूचे होते आणि इंदिरा गांधींनी सोव्हिएट रशियाशी करार केला, कम्युनिस्ट पक्ष, आणि पक्षामध्ये सुद्धा आपल्या काही पुरोगामी विचाराचे लोक जे होते त्यांना घ्यायला सुरुवात केली आणि काँग्रेसचा तोंडवळाच बदलला त्यांनी. काँग्रेसमधल्या बड्या धंड्यांना साफ केलं त्यांनी पूर्णपणे आणि इंदिरा गांधींना मोठं यश मिळालं. म्हणजे गुंगी गुडियाच्या प्रतिमेतून इंदिरा गांधी बाहेर पडल्या, संपूर्णपणे बाहेर पडल्या. हर्षवर्धन सपकाळ यांनी खुलासा करताना असं म्हटलंय की सुनेत्रा वहिनींनी आता दुर्गा बनावा. म्हणजे इंदिरा गांधींनी दुर्गा अवतार धारण करून बांगलादेशला, पाकिस्तानला चोप दिला, बांगलादेशची निर्मिती केली, हे सगळं आपल्याला माहिती. त्या पद्धतीने दुर्गेचा अवतार धारण करावा आणि दुर्गेचा अवतार धारण करावा म्हणजे त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त केली. हर्षवर्धन सपकाळ यांनी काही चुकीची अशा प्रकारची सुनेत्रा वहिनींबद्दल अशी टीका टिप्पणी केलेली नाही, पण हे शब्द त्यांनी टाळले असते तर बरं झालं असतं, कारण त्यांच्या पक्षाच्या नेत्या इंदिरा गांधींनुसार अशी टीका झाली. म्हणजे सुनेत्रा वहिनींकडनं अपेक्षा नुसत्या व्यक्त केल्या असत्या की अरे तुम्ही आता बोला. एक गोष्ट खरी आहे की आता 6-7 महिने आलेत बघा, अजितदादांना जाऊन बरेच दिवस, सुनेत्रा वहिनी लगेच उपमुख्यमंत्री झाल्या. त्यानंतरच्या काळामध्ये त्यांना अर्थखातं अजून मिळालेलं नाहीये, जे अर्थखातं अजितदादांकडे होतं. त्याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणून काय भूमिका आहे? सुनेत्रा वहिनींचं एक पॉलिसी स्टेटमेंट काही पक्षाच्या वतीने आले का की आमचं धोरण अमुक 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 आहे? असं कुठलंही पॉलिसी स्टेटमेंट की माझं धोरण असं आहे. समजा अजितदादांचं एक असेल, त्याच्या पुढे जाऊन मला आणखीन काही गोष्टी करायच्या, असं आलेलं नाही. जंतर मंतरमध्ये जैन झीचं जे आंदोलन झालं त्याची काही त्यांनी दखल घेतली का? त्याबद्दल काही निवेदन केले का? महाराष्ट्रामधली जी वाढती गुन्हेगारी आहे त्याच्याबद्दल त्या काही बोलल्या आहेत का? पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा. तिथे वाढता भ्रष्टाचार पुढे येतोय, वाढत्या भ्रष्टाचाराचे प्रकरण. नागपूरमध्ये सुद्धा किंवा विदर्भात अजितदादा सतत जात असत. या पावसाच्या पाण्यात नागपूर अक्षरशः बुडालं, म्हणजे घराघरात पाणी शिरलं. त्याबद्दल त्या काय करणार आहेत? त्यांची काय भूमिका आहे? त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबद्दल, उदाहरणार्थ नरहरी झिरवाळ, काही आक्षेपार्ह आरोप झाले, त्याबद्दल ते काही बोलले आहेत का? पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे आपण? पक्षामध्ये तरुण यावेत म्हणून काय केलं पाहिजे? पक्षामध्ये आदिवासी, मुस्लिम हे यावेत किंवा त्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे? शिवशाहू फुले आंबेडकर म्हणताना आज ओबीसीचे प्रश्न आहेत, मराठा समाजाचे प्रश्न आहेत, त्याच्याबद्दल त्यांची काय भूमिका आहे हे लोकांना कळायला पाहिजे. आता त्यांनी अधिक मोकळं व्हायला पाहिजे, अधिक बोलायला पाहिजे, अधिक संवाद साधायला पाहिजे. केवळ पक्षातल्या कार्यकर्त्यांशी नाही, पण लोकांशी थेटपणे बोलून लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत. कारण शेवटी पवार कुटुंबातले मतभेद, राष्ट्रवादीमधले मतभेद याचा लोकांशी काही संबंध नाही. आता लोकांना त्यांच्या मागण्या सुनेत्रा वहिनी कशा पूर्ण करतील, अपेक्षा कशा पूर्ण करतील याची उत्तर पाहिजेत. सहानुभूती झाली, त्या मोठ्या मताने निवडून आल्या. अजितदादांच्या बद्दलचं प्रेम त्याच्यातनं व्यक्त झालं, ते झालं. आता लोकांनी भरभरून मत दिल्यानंतर, लोकांनी भरभरून प्रेम केल्यानंतर सुनेत्रा वहिनी लोकांसाठी काय करणार? केवळ बारामतीसाठी नाही, पश्चिम महाराष्ट्रासाठी नाही, सगळ्या राज्याच्या उपमुख्यमंत्री अशी अपेक्षा व्यक्त केली तर काय चुके त्याच्यात? महिला नेत्या म्हणून त्यांच्याबद्दल काय, कोणाबद्दल कोणीही चुकीची भाषा वापरताच कामा नये. पण मी तुम्हाला सांगतो की आता मूळ प्रश्न काय की बीडमधली कायदा आणि सुव्यवस्था याच्याबद्दल जो प्रश्न विचारला त्या पत्रकाराला गप्प केलं आणि सुनेत्रा वहिनी स्वतः काही बोलल्या नाहीत, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्याच्याऐवजी भलताच मुद्दा घ्यायचा, म्हणजे आता जो काय म्हणतात फुलटॉस दिला हर्षवर्धन सपकाळांनी, तो घेऊन एक फटकेबाजी राष्ट्रवादीच्या लोकांनी चालू केलेली आहे.
मग माझा मुद्दा आहे, कळीचा मुद्दा, बीड मधली गुंडगिरी ही तुम्ही थांबवणार का? धनंजय मुंडेंना बाजूलाच करा पूर्णपणे. तिचे नवीन नेतृत्व आणा तुम्ही, तिकडची पूर्णपणे दादागिरी संपवा. कारण त्या तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडून ही दादागिरी झालेली ती, त्याची दहशत आहे अजूनही तिथे. ती दहशत पूर्णपणे मोडीस काढली पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जे भारतीय जनता पक्षवाले आज मौज बघतात, म्हणजे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पक्षाच्या लोकांनी काँग्रेसमध्ये गांधी भवनमध्ये शिवून धुडगूस घालणं, घोषणा देणं, भाजपवाल्यांची मजाच मजा आहे. जे राष्ट्रवादी आणि काँग्रेस मित्र होते, 15 वर्ष सत्ता महाराष्ट्रात होती, तो राष्ट्रवादी तोडला आणि आता एकमेकांबद्दल लढताय. छान आहे, मजाच आहे की भाजपची. आणि सुनेत्रा वहिनींबद्दल एवढा वत्सल भाव दाखवत आहेत भाजपचे प्रवक्ते. त्यांनी मला हे सांगावं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनिया गांधींबद्दल काय भाषा वापरलेली होती? काँग्रेसची विधवा असं म्हटलं होतं ते. काही नेत्यांनी त्यांची नक्कल करताना टिंगल केली होती, अतिशय वाईट पद्धतीने टिंगल केली. सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर केसाचं मुंडन करीन असं सुषमा स्वराज म्हणाल्या होत्या, कारण त्या विदेशी आहेत म्हणे, विदेशी भाऊ. शरद पवारांनी टीका केली, मग ती मागे घेतली त्यांनी आणि त्याच पक्षाची आघाडी करून महाराष्ट्रात राज्य चालवलं. जे भाजपवाले आता मोठ्या तोंडाने बोलतायत, त्यांनी मोदींनी शशी थरूर यांच्या पत्नीबद्दल काय वक्तव्य केलं होतं ते आठवावं. राबडी देवी यांच्याबद्दल नितीश कुमार आता 4-6 महिन्यापूर्वी अतिशय गलिच्छ भाषा त्यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्री असताना वापरली. मोठा गदारोळ झाला होता त्यावेळी. आणि त्या नितीश कुमार यांची कड त्यावेळी भाजपवाल्यांनी घेतली होती. तेव्हा तुम्हाला आठवलं नाही की एका महिला नेत्याबद्दल असं कसं बोलतोय आपण? दयाशंकर नावाचे जे नेते उपाध्यक्ष होते भाजपचे उत्तर प्रदेश, त्यांनी मायावतींबद्दल अभद्र भाषा वापरली होती. दुसऱ्या एका महिला नेत्यांनीच, त्यांचं नाव मला आता आठवत नाही, त्यांनी देखील अशा प्रकारची भाषा साधना सिंह 9 म्हणजे 6-7 वर्षापूर्वी वापरली होती. मायावतींबद्दल गलिच्छ भाषा वापरली. त्याचं काय करायचं आपण? महिला नेत्यांबद्दल अनेक जण अनेकदा बोललेले आहेत. आज प्रश्न असा आहे की कुठल्याही महिला नेत्याबद्दल अशी भाषा वापरू नये. महिलांवर टीका करताना जर पातळी सोडून न बोलता नीट व्यवस्थित टीका केली की सुनेत्रा वहिनी गप्प का बसल्या? त्यांनी तोंड उघडायला पाहिजे, त्यांनी जास्त बोलायला पाहिजे, त्यांनी भूमिका स्पष्ट करावी आपली, असं म्हणायला काय हरकत आहे? असं म्हणायला काही हरकत नाही. आणि आता सुनेत्रा वहिनींनी सुद्धा या कोशातून बाहेर पडून आता या टीकेला सुद्धा, म्हणजे अशा प्रकारच्या नाही, कोणी टीका केली तुमच्या उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही जबाबदारी ज्या पेलताना काही तुमच्याकडनं गोष्टी राहून गेल्या असतील, टीका केली तर त्याला उत्तर दिलं पाहिजे तुम्ही. असं नाही चालणार. कारण आता 6 महिने उलटून गेले. दादांबद्दल प्रेम आहे, टीकाकारांचं सुद्धा दादांबद्दल काही प्रेमच होतं. काँग्रेसने स्वतः हर्षवर्धन सपकाळ दादांच्या अंत्यविधीच्या वेळी तिथे गेले होते, त्यामुळे त्यांच्या मनात दुसरी कुठलीही भूमिका नाही. मूळ मुद्दा असा आहे की आता महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी जी आहे ती दिवसेंदिवस घसरते, ती सावरली गेली पाहिजे. पण त्याच वेळी मुद्दा असा की मूळ मुद्द्यापासून हटता कामा नये. मूळ मुद्दा काय? बीडमधली गुंडगिरी, दहशतवाद, भ्रष्टाचार आणि एकूण बीडमध्ये एकाधिकारशाही जी मुंडेंची आहे, धनंजय मुंडे असतील, मग पंकजाताईंची दहशत आहे असं म्हणणं नाही, पण बीडमध्ये एक प्रकारे दुफळी माजलेली समाजामध्ये, त्या दोन्ही समाजांना एकत्र आणण्याचं मोठं आव्हान आज बीडमध्ये आहे. सुनेत्रा वहिनींच्याकडून त्याबद्दल अपेक्षा आहे फार मोठी, कारण दोन्ही समाजांना सुद्धा एकत्र आणण्यात, मराठा आणि ओबीसींना एकत्र आणण्यात त्या महत्वाची भूमिका निभावू शकतात. एक महिला म्हणून आज वेगवेगळी कामं आज अपेक्षित आहेत. या महिलांवरती जो अत्याचार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दिसून येतोय त्या संदर्भात, नंतर
ही जी आज हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की महिलांसाठी लाडकी बहीण योजना दादांनी जास्त रक्कम वाढवणार असं सांगितलं होतं, ती रक्कम वाढवून द्या तुम्ही. आणि आणखीन ज्या काही अपेक्षा हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की तुम्ही दुर्गेचं स्वरूप धारण करा आणि वेगवेगळ्या समस्यांवरती मात करा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यात काहीही चूक नाही. पण मुद्दा असा की राजकारणाची पातळी मात्र घसरून देऊ नका आणि सुनेत्रा बहिणींना गुंगी गुडिया म्हणण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे मनमोहन सिंगांना मौनी बाबा असं मनमोहन सिंग असं म्हटलेलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकारी ते काय होतं, रेनकोट घालून आंघोळ करतात मनमोहन सिंग असं असं म्हटलं होतं मोदींनी. ते काय होतं, म्हणजे पुरुषांनी पुरुषांवर टीका केली अशा पद्धतीची ती समर्थनीय आहे. काही महिलांनी सुद्धा पुरुषांवरती चुकीच्या पद्धतीने केलेली टीका तीही समर्थनीय नाही. हे सगळं चुकीचं आहे. प्रश्न असा आहे की मूळ मुद्द्यांपासून आपण यामुळे भरकटतोय आणि आंदोलन या मुद्द्याच्या अनुषंगाने होते. कोणीतरी कोणाबद्दल बोलतं, मग त्याची प्रतिमा घ्यायची, रस्त्यावर जाळायची, त्याचे प्रतिकात्मक दहन करायचं त्याच्या पुतळ्याचं. या गोष्टी महाराष्ट्रात सतत चालू आहेत. हर्षवर्धन सपकाळ यांना माझी एक विनंती आणि आवाहन असं आहे की यापूर्वी सुद्धा त्यांनी टिपूंच्या संदर्भात विधान केलं होतं. जे सेन्सिटिव्ह मुद्दे आहेत त्याबद्दल न बोलता जे लोकांचे आर्थिक सामाजिक प्रश्न आहेत त्याबद्दल टोकदार बोलायला हरकत नाही. पण मूळ मुद्द्यापासून भारतीय जनता पक्षाला एक संधी प्राप्त होईल आपल्यावरती टीका करण्याची आणि मूळ मुद्द्यापासून भरकटण्याची. ती संधी त्यांनी देऊ नये. सतत तुम्ही फुलटॉस देताय भाजपला, तो फुलटॉस देऊ नका किंवा अजितदादांच्या पक्षाला आणि नीट पद्धतीने टीका करावी. पण सुनेत्रा वहिनी, आता तुमच्याकडून सुद्धा अपेक्षा आहेत. तुम्ही आता त्या अपेक्षा पूर्ण करा, एवढंच आवाहन, एवढीच अपेक्षा. धन्यवाद.